विठ्ठल 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 आलिया संसारा उठा वेग करा शरणचा उदारा पांडुरंगा देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे प्रवीण इकडे बस इथे बस महाराज देता देवविता नेता नेवविता तेथे याची सत्ता काय आहे निमित्ताचा धनी केला असे प्राणी माझे माझे म्हणून व्यर्थ गेला कामणेकारे नाशिवंतासाठी देवा सवे आटी पाडितोसी देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे पांडुरंगा करू प्रथम नमन करू प्रथम हरि पांडुरंगा करू प्रथम करू प्रथम दुसरे चरण संतांचे दुसरे चरण संतांचे या दुसरे चरण संतांचे या जगृपदने कदे दाविस्तार जगृपदने कदे विस्तार जगृपदने कदे दाविस्तार जगृपदने कदे विस्तार सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे क्रिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कारुणी आता आसितगिरी समंशात कंजलम सिंधु पात्रे सुरतरोवर शाखा लिखणी पत्र मुरवी लिखती यदि गृहीत्वा शारदा सर्व कालं तदपि तव गुणानां मिषपारं न याति नमस्ते शारदे देवी सरस्वती मती प्रदे वसत्व मम जीवाग्रे सर्व विद्या प्रदा भव हंसावरती बसून शारदे मयूरावरती बसून हंसावरती बसून शारदे मयूरावरती बसून मयूरावरती बसून मयूरावरती बसून हाती घेऊनी आविना हाती घेऊनी आविना करी मजूळ गायना करी मजूळ गायना हाती घेऊनी आविना करी मजूळ गायना सभे मध्ये सुनी शारदे हंसावरती बसून हंसावरती बसून मयूरावरती बसून मयूरावरती बसे हो हंसावरती बसून शारदे मयूरावरती बसून आलिया संसारा उठावे ग करा शरणाचा उदारा पांडुरंगा देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे प्रस्तुत कीर्तन रूपी सभेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदी महाराष्ट्र भूषण जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा महत्वाचा उत्कृष्ट उपदेश पर या प्रकरणातील 5 चरणाचा अभंग कीर्तन सभेसाठी निवडला विठ्ठल 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 या अभंगाला या कीर्तनाला या सेवेला सुरुवात प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं गरजेचं आहे महत्वाचं आहे अति महत्वाचं आहे कशा निमित्त हा कार्यक्रम आहे सर्वांना ज्ञात आहे माहिती आहे कल्पना आहे तरी पण सांगणं हे सांगणाराचं किंवा वक्त्याचं आद्य कर्तव्य ठरत असते आणि परम आदरणीय परमपूज्य पूजनीय पिताश्री निवृत्ती बाबा शंकर खालकर या बाबांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या अर्थात पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळे या ठिकाणी जमलो नातेवाईक परिवार मित्र आप्तेष्ट संबंध आणि सर्व नातेगोते परिवार पाठीमागे गंगा भगीरथी जनाबाई निवृत्ती खालकर पाठीमागे त्यांचे 2 चिरंजीव म्हणजे एक हयात आहेत एक नाही आहेत आदरणीय श्री सूर्यबान मामा खालकर आदरणीय कैलासवासी चंद्रबान मामा त्यांच्या 2 मुली आहेत शारदाताई आणि शोभाताई शोभा दिनकर पोटे आणि शारदा अनिल खरनार दुर्गेश यश आणि
आहे का नाही? अजून एक कोणतरी राहिलो, दुर्गेश, यश, आणि अजून कोण राहिलो? रोशन, सुदाम. इकडं चाललंय आमचं. हा सगळा मोठा परिवार त्यांच्या पाठीमागे होता आणि आहे. या सगळ्या परिवाराला अनाथ करून यहलोकीची यात्रा संपून परलोकी ते निघून गेले. 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि त्यांच्या वर्ष श्राद्धाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळे या ठिकाणी जमलो आणि या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं घडवून आलेला आणि घडवून आणलेला हा भव्य दिव्य स्वरूपाचा 1 दिवसाचा हा कीर्तन उत्सव, कीर्तन सोहळा, नाम यज्ञ, नाम उत्सव मोठ्या आनंदाने प्रेमाने मिळून मिसळून खेळीमेळी वातावरणात 2 प्रकारचा संदेश या ठिकाणी, एक शोक संदेश आहे आणि एक आनंदाचा संदेश आहे. आनंदाचा संदेश या कारणामुळे आहे, त्यांच्या जाण्यानं सगळं लोक शोक सागरात बुडाले कुटुंबातले, पण त्यांच्या जाण्यानं त्यांना शेवटचा निरोप कीर्तनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं देण्यात येतो आहे. हा आनंदाचा संदेश आहे. कीर्तना करता आदरणीय संजय महाराज शिंदे, आदरणीय वैष्णव महाराज, आदरणीय माझ्या बरोबर आम्ही झी टॉकीजला कीर्तन केली होती 12. त्या सगळे कीर्तन ज्यांनी वाजवली होती माझी ते आमचे आकाश महाराज राजगुरू, तुम्हाला वंदन. इकडे आदरणीय सगळे गावातले रामेश्वर भजनी मंडळ, त्याच्यानंतर श्रीराम भजनी मंडळ, आम्ही सगळे भजनी मंडळी गावातले आमचे तुषार महाराज, इकडे तेजस महाराज, आमचे कारभारी महाराज, गावातले सगळे भजनी आमचे सगळ्यांना वंदन करतो. आणि उभ्या महाराष्ट्रभर ज्यांचं नाव आहे, कमी वयात आणि कमी काळात 2च वर्षात गरुड झेप ज्यांनी मारली आमचा राहुल दादा आहे गणे, अतिशय सुंदर. अजून 2च वर्ष थांबा, सापडणारच नाही तुम्हाला, मला सुद्धा सापडणार नाही. दुसऱ्याचं कौतुक करायला सुद्धा मन मोठं लागतं, ध्यानात ठेवा. नाही तर कोणी पुढे गेला पाहिजे असं कोणाचीच इच्छा नाही, ध्यानात ठेवा. पण मी वस्तुस्थिती सांगतो, वस्तुस्थिती भगवान पांडुरंगाला स्मरून सापडू शकत नाही. अजून 2च वर्ष थांबा, आहे का नाही? आवाज आहे, गाणं आहे, वक्तृत्व आहे. माझ्या बरोबर राऊंड राऊंड मी कसा उभा राहतो, कसा बोलतो, लोक मला फोन करून सांगतात तुमचंच कीर्तन होतं आज, आहे का नाही? आणि माझी कीर्तनाची तारीख नाही भेटले की लोक त्यांची घेतात. नाही, कृष्ण महाराज, राहुल महाराज, त्यांच्या पाठीमागे आमचे तुषार महाराज, आहे का नाही? तेही थोड्या दिवसात आमच्या पाठीमागे येणार, आहे का नाही? त्यांनाही वंदन. इकडे तेजस महाराज आहेत आणि आदरणीय आम्ही सर्वांना ज्यांचे आशीर्वाद आहेत असे आदरणीय शरद महाराज खालकर, तुम्हालाही वंदन. आमचे भगत बाबा, आदरणीय भगत बाबा विनिकरी, आमचे ज्ञानेश्वर माऊली अतिशय सुंदर आहे. कधी फोन केला का जय हरी माऊली, त्याचा मोठा स्वर असतो, जय हरी माऊली. मग त्यांना असं वाटतं माऊली मा भेंडाळीत राहतो, ली डायरेक्ट आळंदीला राहतो. असे आदरणीय आमचे माऊली, तुम्हाला वंदन. सगळ्या आई बहिणी, सगळे वडीलधारी माझे वडील आहेत, समोर बसलेले आई आहेत, सगळ्यांना वंदन करतो. आणि या कार्यक्रमाचं संपूर्ण नियोजन आमचे माणिकराव बोडके नागलवाडीचे त्यांनी या ठिकाणी केलं होतं. आणि दुसरी गोष्ट, उभ्या महाराष्ट्रभर ज्यांच्या साऊंडची चर्चा आहेत असे राम लखन साऊंड सिस्टीम अतिशय गोड आहे. महाराष्ट्रात जेवढे विद्वान कीर्तनकार आहेत ते सगळे ज्या साऊंडची अपेक्षा करतात नाशिक जिल्ह्यात आल्यावर, ते आमचे राम लखन साऊंड सिस्टीम. रायते महाराज, नवनाथ महाराज रायते, तुम्हाला वंदन करतो. आमचे सगळे, त्यांचे सगळे सहचारी, आम्ही सगळे मित्र परिवार या ठिकाणी जमलोय. आणि हा आमच्या घरातला कार्यक्रम आहे. साऊंडवाले आम्ही सगळे, आम्ही आमच्या घरातला कार्यक्रम आहे असं म्हणून या ठिकाणी आज उभे आहेत. आणि उभ्या महाराष्ट्रभर ज्या चॅनलची चर्चा आहे असे आपला जिव्हाळा, काय नाव आहे आपला जिव्हाळा. तुम्ही कधी 10-20 वर्षांनी 25 वर्षांनी कधी पण हे कीर्तन पाहू शकता. आणि जे कार्यक्रमाला येणार नाही त्यांना घरातल्या लोकांनी आवर्जून सांगा आपला जिव्हाळा चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या चॅनलला ते कीर्तन पडलेलं आहे ते नक्की बघा. अशी भाऊ तुम्हाला वंदन करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. विठ्ठल आमच्या सूर्यबन मामाचा आधार या ठिकाणून आज वर्षापूर्वी निघून गेला. त्याबरोबर त्यांचा पाठीराखा भाऊ चंद्रमन मामा तेही या जगातून निघून गेलेत. आता त्यांना कोणाचा आधार नाही, आहे का नाही? मुलं अजून लहान आहेत, पण त्यांना जे आधार देण्याचं कार्य करत असतात आमचे दिनू मामा, आहे का नाही, ते या ठिकाणी हजर आहेत. आमचे सुदाम दादा, सगळीच मंडळी त्यांच्या पाठीराखी म्हणून या ठिकाणी आज उभे आहेत. आमचे वडील माणिकराव बोडके, आमचे वडील, त्याच्यानंतर आम्ही सगळीच मंडळी त्यांच्या पाठीशी उभं राहून एक कार्यक्रम पूर्णत्वात जाईपर्यंत
आलेले पाहुणे घरापर्यंत पोहोचेपर्यंत ज्यांना आधार देण्याचे कार्य ही मंडळी करत असतात त्या सर्वांना वंदन करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतोय. जो अभंग निवडलाय तो अभंग गोड आहे. संत तुकाराम महाराजांचा हा अभंग आहे आणि या अभंगातील 5ही चरणांचा सरळार्थ असा आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सर्व जीवाला सगळ्या जगाला उपदेश केला की जन हो माई बाप हो. अमूल्य किमतीचा मनुष्य देह अरे देवांनाही न मिळणारा असा मनुष्य जन्म आपल्या सर्वांना मिळाला कारण स्वर्गातले लोक या देहाची अपेक्षा करतायत. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यू लगे स्वर्गातले लोक या देहाची अपेक्षा करतात. इहलोकीचा हा देह देव इच्छिताती पावे. ऐका स्वर्गातले लोक या देहाची अपेक्षा करतायत पण त्यांना ही न मिळणारा असा मनुष्य जन्म मनुष्य देह आपल्या सर्वांना मिळाला आहे आणि म्हणून तुकाराम महाराजांनी या अभंगाची सुरुवात केलेली. महाराज म्हणतात आल्या नो संसारा किंवा आलिया संसारा. तुम्ही संसाराला आलात ना जन्माला आलात ना मग एक काम करा मरायच्या अगोदर असं काहीतरी कार्य करा असं काहीतरी काम करा की तुमची नावं शिल्लक राहतील आणि उदार असणाऱ्या परमेश्वराला तुम्ही शरण जा. शरण जा उदारा पांडुरंगा. का देवाला शरण जायचंय? हा देह आपला नाही हा देह काळाचा आहे. इथे 2 अर्थ असे होतील सुद्धा महाराज. कोणते 2 अर्थ असे होतील? देह हे काळाचं धन आहे हा एक अर्थ होईल आणि दुसरा अर्थ देह हा काळाचा आहे आपला नाहीये आहे का नाही. देह हे काळाचं धन आहे आणि धन म्हणजे पैसा हा कुबेराचा आहे. कळते का तुम्हाला सगळ्यांना माझं बोलणं? इकडे बा सगळ्यांना कळते ना माझं बोलणं? देह हे काळाचं धन आहे असा एक अर्थ होईल आणि धन म्हणजे पैसा हा कुबेराचा आहे का नाही असा एक अर्थ होईल. धन म्हणजे पैसा आणि शरीरूपी घर हे सुद्धा एक धनच आहे. देह हे काळाचं धन आहे आणि कुबेराचा पैसा आहे म्हणून तेथे याची सत्ता तेथे मनुष्याची काय आहे. बरं देणारा देव आहे नेणारा देव आहे. कोरोनाच्या काळात लई लोक वारलेत खूप लोक वारले. 22 वर्षाच्या पूर्वी विधवा आहेत. आज आता माझ्या पुढे अशा एक तरी सापडल नसेल एवढ्या बायांमध्ये. आपल्या माळ्यात नाही अशा बाया आपल्या गावात नाहीत आपल्या मळ्यात आहेत आपल्या गल्लीत आहेत आपल्या आजूबाजूला राहतात. 22 वर्षाची विधवा आहे 25 वर्षाची विधवा आहे 30 वर्षाची विधवा आहे. 22 25 30 वर्षाच्या पूर्वी विधवा आहेत. एवढे लोक या काळात वारलेत कोरोनाच्या काळात. मग एवढ्या मरणाऱ्या लोकांमधून आणि एवढ्या भयंकर लाटेतून ज्या अर्थी आपण जिवंत राहिलोय त्या अर्थी वाचवणारा कोणीतरी असलाच पाहिजे आणि त्याला आपल्याकडून काहीतरी करून घ्यायची अपेक्षा असली पाहिजे. म्हणून परमेश्वराची उपासना करत जा. नेणारा तो आहे मारणाराही सुद्धा तोच आहे. तेथे याची सत्ता काय आहे? तिथे आपलं काय आपलं काहीच नाही. काळ ज्या दिवशी येईल त्या दिवशी तो कोणाची वाट पाहत नाही. घडी घडी काळ वाट याची पाय. त्याला काय अशी वशिला बाई चालत नाही. हो आमच्या पोरीच लग्न जमेले सुपारी फुटेले करतील मागचे तुम्ही चला. काळाला काय करायचे? तुमच्या पोरीच लग्न हो नाही तर नाही हो तुम्ही चला. अहो कांद्याची पोळी पडलेली आहे आमच्या ती व्यक्ती तुम्ही चला. आहे का नाही? असंच महाराज देह हे काळाचं आहे. देणारा देव नेणारा देव आहे. अजून काय? ही बायको माझी आहे पोरग माझं आहे गाडी माझी. आम्ही कुठं काय म्हणतो सगळं तुमचंच आहे. पण आपण मेल्यानंतर आपल्या बरोबर कोण कोण येणार आहे याची जरा यादी करा. याच्यावर जरा फोकस करा आणि याच्या उलट असा विचार करा आपलं या जगात कोणीच नाही. स्वार्थी पोटी सगळे जमलेली ही माया जंजाळ आहेत. म्हणून मनुष्याचे काय आहे का नाही? माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. सगळं आपलंच आहे लोकांचं नाहीच आहे. पण आपण गेल्यानंतर सगळं जागीच राहणार आहे. म्हणून माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. आणि अभंगाचा शेवट करताना किती गोड केलाय पहा. तुकाराम महाराज म्हटले अरे बायको नाशिवंत पोरग नाशिवंत घर नाशिवंत गाडी नाशिवंत तुमचं सगळं नाशिवंत आहे. सगळं जाग्यावर राहणार आहे. मी पण मला सांगतो
सांगतो, मी पण आता तुम्हाला सांगतो म्हटलं, मी पण त्याच्या मागे आहेच ना, आहे का नाही? सगळं नाशिवंत आहे. मग नाशिवंत लोकांसाठी तुम्ही रात्रंदिवस कष्ट करतात, रात्रंदिवस प्रयत्न करतात, डे नाईट ड्युट्या काय करतो, 2-2 कीर्तन आपलं ते, आहे का नाही? काय 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 करतो आपण, रात्रंदिवस आपण कष्ट करतोय आणि देवासाठी मात्र आटी निर्माण करतो. हा काय भानगडे? देवासाठी आटी निर्माण करतो. एखाद्या म्हणलं दिनू बाबा भूषण लय मोठा सप्ताह येते काय आमच्याकडून नशिबात आहे. पाटीलबाई निफाडला येते, चालता का? हा चला चला. पाटीलबाई म्हणले का बिगर पेट्रोलची निघतात, खिशातून पेट्रोल घालतात आणि देवासाठी मात्र आटी निर्माण करतात. हे कशासाठी? तुका म्हणे का रे? नाशिवंतासाठी. पण देवासवे आटी पाडी तोशी, अशा अर्थाचा अभंग आहे. आज निवृत्ती बाबांचं वर्ष श्राद्ध आहे. खरं म्हणजे वर्ष श्राद्ध म्हणजे काय आणि पुण्यस्मरण म्हणजे काय? एकदा पाठीमागे वळून पाहतो. वरती 1 नंबरला प्रथम पुण्यस्मरण नाव आहे आणि खाली आहे यांचे वर्ष श्राद्ध. एका बाजूला निवृत्ती बाबा आहे, एका बाजूला बॅनर वरती, आणि त्या बाजूला खाली मी आहे. पुण्यस्मरण म्हणजे वरच्याच, श्राद्ध म्हणजे त्या खालच्याच का? मग याचा अर्थ काय? त्याला भेटायचं मला एक दिवसाचीला. हा काय प्रकार आहे? आहे का नाही? तो बॅनर छापतो तो, ऐका दोन्हींचा अर्थ एकच आहे. तुम्हाला बरं वाटावं म्हणून सांगितलं. प्रथम पुण्यस्मरण म्हणजे काय आणि प्रथम वर्ष श्राद्ध म्हणजे काय? ऐका, प्रथम म्हणजे 1 वर्ष, म्हणजे ऐका नाही, वर्ष म्हणजे 12 महिने, आणि श्राद्ध म्हणजे काय? तर श्रद्धयंती इति श्राद्ध, म्हणजे काय? आपले गेलेले जे पूर्वज आहे त्या पूर्वजांच्या वरती श्रद्धायुक्त अंतःकरणाने केला जाणारा विधी, याचं नाव श्राद्ध आहे. विठ्ठल विठ्ठल. आमच्या सूर्यबान मामानी, आमच्या दिनू मामानी आणि या सगळ्या परिवाराने योग्य ब्राह्मण काकांना बोलवलं, इथं मला बोलवलं, तुम्हाला बोलवलं, तुम्हाला बोलवलं, साऊंड सिस्टीम वाल्यांना बोलवलं, गायक वादकांना बोलवलं, मंडपवाल्यांना बोलवलं, चॅनल वाल्यांना बोलवलं. त्यांच्यावरती श्रद्धा ठेवली निवृत्ती बाबावरती आणि जो विधी मार्ग कार्यक्रम केला, याचं नाव श्राद्ध आहे. श्रद्धयंती इति श्राद्ध, हा श्रद्धेनं केला जाणारा विधी, याचं नाव श्राद्ध आहे. आता प्रथम पुण्यस्मरण म्हणजे काय? प्रथम म्हणजे 1 पुण्य म्हणजे दिवस आणि स्मरण म्हणजे त्यांची आठवण. एखादी व्यक्ती जर वारली तर ती व्यक्ती ज्या दिवशी वारली त्या दिवशी तिथी काय होती, म्हणजे दशमी होती का एकादशी, द्वादशी होती का त्रयोदशी, चतुर्थी होती का पंचमी, अमावस्या होती का पौर्णिमा, काय तिथी होती? आणि मग त्याच तिथीला 1 वर्षानंतर त्या गेलेल्या व्यक्तीची आठवण करणे, त्यांच्या स्मृतींना उजाळा देणे, त्यांच्या आठवणी जागृत करणे, याचं नाव पुण्यस्मरण आहे. किंवा पुण्याचा संचय करणारा जो असतो, पुण्य मिळवणारा, पुण्य साठवणारा, पुण्य जतन करणारा, त्याला पुण्यात्मा म्हणतात. असा प्रत्येक गावात एक माणूस आहे माणिकराव, का त्या माणसाचं तोंड पाहिल्या माणसाला दिवस चांगला जातो. आपल्या भागात पण बा खंडू भाऊ, ऐक रामदास मामा, खंडू भाऊचं तोंड पाहिल्यावर सगळा दिवस चांगला जातो, सगळे कामं लगारी लागतात, असं लोकांचा मानस आहे. क्षमावा काय शरद भाऊ, आहे का नाही? हा, पण त्याचं तोंड पायासाठी लोक अट्टास करतात. पण मला रोज भेटतो भाऊ, रोज सकाळी मी कीर्तनाला निघालो का तो आहेच पुढे उभा, याचा अर्थ. आणि त्याच भूमी म्हणजे ज्या दिवसापासून मला कळलं का याचं तोंड पाहिल्यावर दिवस चांगला जातो, त्या दिवसापासून माझा एकही कार्यक्रम फेल जाईल नाही. तर याला पुण्यात्मा म्हणतात. याला काय म्हणतात? पुण्यात्मा. आणि तो पुण्यात्मा ज्या तिथीला देह ठेवतो त्याला पुण्यतिथी असं म्हणण्याची प्रथा आहे. विठ्ठल विठ्ठल. आता प्रथम पुण्यस्मरण म्हणजे काय तुम्हाला सांगितलं, प्रथम वर्ष श्राद्ध म्हणजे काय तुम्हाला सांगितलं. आता अजून एक शब्द आहे चटश्राद्ध. चटश्राद्ध म्हणजे काय? बरोबर वर्ष श्राद्धाच्या दिवशी 12 वाजता आर्यमा नावाचा पितर अंगठ्या एवढा देह धारण करून येतो, अंगुष्ठ देह धारण करून येतो, आणि तो अंगठ्या एवढा देह धारण करून आला, पूजा केलेल्या ताटातला घास उचलला की मग त्या आत्म्याला शांती मिळते, मुक्ती मिळते. उरतात त्या फक्त आठवणी, आठवणी आणि फक्त आठवणी. मी तुम्हाला एक उदाहरण सांगणार आहे, पुरावा आमचा राहुल दादा दिला. ऐका, उदाहरण असं आहे, माणूस वारला, त्याची राख झाली, माणूस मेला म्हणजे सगळं संपलं असं नसतं. परत एकदा ऐका, माणूस वारला, त्याची राख झाली म्हणजे सगळं संपलं असं नसतं. काही काही लोक डोक्यावर पडलेले आहेत, सुदांभू म्हणजे निबारा पडलेले डोक्यावर. असं काय म्हणलो मी? 100% 25% सायन्सवाले निबारा डोक्यावरती आपटिलेत, त्यांच्या मेंदूला असं क्रॅक जायले भागून. असं का बरं बोललो मी? असं का बोललो? त्यांचं
डायरेक्ट म्हणणे बाबा की माणूस मेला त्याची राख झाली म्हणजे सगळं संपलं. अरे माणूस मेला त्याची राख झाली सगळं संपलं असं जर असेल तर त्या वडिलांचा फोटो घरात काय लावला दे नाल्यात फेकून. तुझ्या आईचा फोटो दे ना गंगात टाकून. नाही मग माणूस हा कधीच मरत नाही त्याचं शरीर मरत असतं आत्मा हा कधी मरत नाही. 75% सायन्सवाले खूप चांगली मंडळी पण 25% एकदम नास्तिक लोक आहेत त्यांचा विश्वासच नाही याच्यावरती. मग आता पूर्ण ऐका माणूस हा कधीच मरत नाही त्याचं शरीर मरत असतं आत्मा कधीच मरत नाही. श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायाच्या 22व्या आणि 23व्या श्लोकामध्ये भगवान कृष्ण अर्जुनाशी बोलताना हेच बोलले म्हटले अर्जुना त्या आत्म्याला कोणी मारू शकत नाही. नैनम छिन्नन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनम क्लेदेन्ति आपो न शोषयति मारुतः. त्या आत्म्याला कोणीच मारू शकत नाही. नैनम छिन्नन्ति शस्त्राणि त्याला शस्त्र काही करू शकत नाही. न नैनम दहति पावकः त्याला काडीच पिटी जाळू शकत नाही. न चैनम क्लेदेन्ति आपो त्या आत्म्याला कोणी कापू शकत नाही कात्रीनं. न शोषयति मारुतः त्या आत्म्याचं कोणी शोषण करू शकत नाही. मग आत्मा करतो काय हे माझ्या अंगातला शर्ट आहे तुमच्या अंगातल्या साड्या तुमच्या अंगातले कपडे हे फाटली तुटली. आता मामा तुमच्या अंगातला शर्ट आहे हा समजा फाटला तर काय करशाल तुम्ही फेकून देणार ना आणि नवीन घाला. तसाच आहे वासांशी जीर्णानी यथा विहाय नवानी गृहाती नरोपराणी. म्हणजे काय हे शर्ट फाटलं जीर्ण झालं की मी फेकून देणार आणि नवीन घालणार. तसं तथा शरीरानी विहाय जीर्णा शरीर एकदा जीर्ण झालं की मग नन्यांनी संयाती नवानी देही तो आत्मा त्या जुन्या शरीरातून निघतो आणि दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो आणि पहिलं शरीर खाली पडलं की मग आपल्या भाषेत हे वारले असं म्हणण्याची प्रथा आहे. आणि माणूस मेल्यानंतर किती महिने घरात ठेवतात किती महिने किती महिने किती काही तास आणि लगेच कोणीतरी येत काडा काडा म्हणती यासी झाला भूमिभार काडा काडा म्हणती यासी झाला भूमिभार काडा काडा म्हणती यासी झाला भूमिभार काडा काडा म्हणती यासी झाला भूमिभार. काडा काडा म्हणती यासी झाला भूमिभार काडा काडा म्हणती यासी झाला भूमिभार. बरं असं कोण म्हणतं स्वजन सगोत्र हा करीती विचार. स्वजन म्हणजे पोरगा स्वजन म्हणजे पोरगी स्वजन म्हणजे बायको आणि काय म्हणतात हा करीती विचार. म्हणता काडा काडा म्हणती यासी झाला भूमिभार काडा काडा म्हणती यासी झाला भूमिभार. आता उचला आता यांना कवर ठेवायचं ऐका. नाही माणूस हा कधीच मरत नाही त्याचं शरीर मरत असतं आत्मा हा कधी मरत नाही. ऐका 10व्या दिवशी दशक्रिया त्याच्यानंतर कावळा आला काका स्पर्श झाला की त्या आत्म्याला शांती मिळते पण मुक्ती मिळत नाही. मग मुक्ती कधी मिळते ऐका इकडे बा. प्रत्येक महिन्याला त्या आत्म्याला भूक लागते त्याला जेवण असतात आपल्या भाषेत त्याला महिनी म्हणतात. आमच्या निवृत्ती बाबाचा पहिला महिना हे त्यांचं पहिलं जेवण दुसरा महिना हे त्यांचं दुसरं जेवण तिसरा महिना आता तिसरं जेवण असे 11 महिने पूर्ण झाले की 12व्या महिन्याला पुन्हा एक विधी आहे त्याचं नाव वर्ष श्राद्ध चट्ट श्राद्ध पुण्यस्मरण. त्यात ऐकून ठेवा 5.5 महिने कुणी घालायचे नाही त्यांना ठेवा माझ्या पुढे बसते सगळी माणसं 11.5 सुद्धा नाही घालायची अजिबात नाही घालायचे. काही काही लोकांना सवय असते आमच्या मुलीचं लग्न जमलं होतं मध्ये आजोबा वारले घ्या मासे वळून मासे वळवायचे नाही आणि मासे वळवायचे नाही. का नाही वळवायचे मासे अहो त्या आत्म्याची 12 जेवणात ठरलेलेच असतात आणि ते व्हायलाच पाहिजे. मी सांगितल्या पुढे चमच्या चव पाहिजे व्हायलाच पाहिजे. ते जर नाही झाले तर तो आत्मा अतृप्त राहतो उपवासी राहतो. अशी कल्पना करा समजा समजा अशी कल्पना करा तुम्ही बाबा तुम्ही चष्मेवाले सकाळी 8 वाजता कांद्याचा ट्रॅक्टर घेऊन मी सगळ्यांना सांगतोय फक्त त्यांना मध्ये घालून तुमच्या करता आहे फक्त त्यांना मध्ये घालतो. इकडे बाबा सकाळी 8 वाजता कांद्याचा ट्रॅक्टर घेऊन तुम्ही मार्केटला सायकडायला गेले चहा पिऊन गेले स्वयंपाक व्हायला नव्हता आणि तुम्ही कुठं बाहेर काही खात नाही पित नाही तुम्ही पाण्याच्या बाटल्या घेऊन पेले सपाटून भूक लागली आणि तुमच्या ट्रॅक्टरचा नंबर 5 वाजता लागला. किती वाजता किती वाजता किती वाजता 5 वाजता आणि तोवर तुम्ही उपाशीत ना सपाटून भूक लागेल असं झालं कवा ट्रॅक्टरचा निलाव होतो कधी घरी जातो आणि कधी शिळं पाक कवायना सकाळचा कवायना खातो असं तुम्हाला झालं. संध्याकाळी 7 वाजता तुम्ही भुशाला आले घरी आले ट्रॅक्टर गाय गाय असा दिला उभा करून आणि घरात आले वाट जावायला त्या घरातल्या बायांना वाटलं काय आबाळ कोसळलं एवढा आवाज झाला. ते म्हणले काय मामा काय नाही काय वाट जावायला. त्या बिचाऱ्या बायांनी गाय गाय ताट केलं सकाळचं जेवण तुमच्या पुढे आणून वाढलं.
आणि एक घास तुम्ही तोंडात टाकला, तुम्ही चावीतच होते, त्या ओढ्यात कोणतरी आलं ताटच घेतलं वडून, किती आनंद होईल तुम्हाला, आनंद होईल. त्या रागा संतापात सकाळपासून भूक लागेल आणि ताट पुढं आलंय, एकाच घास खालाय, सपाटून भूक लागेल आणि ताट ओढून घेतलंय, आनंद होईल काय 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 अमृतवाणी बाहेर पडल रागाच्या संतापात. काय सोपन का मग सांगा, एक दिवस जर आता परत माझ्याकडे बा, तुम्ही एक दिवस जर तुम्ही उपवाशी राहिले तर तुम्हाला इतका राग येतो, तुम्ही काय काय बोलून मोकळे होतो आपण, आपल्याला न कळत, आपल्याला पण कळत नाही काय बोलतोय. मग त्या आत्म्याची 6 मासे तुम्ही वळवता, त्या आत्म्याला किती राग येत असेल. हे मी बोलत नाही ना, पतंती पितरो हे श्याम लुप्त पिंडो धक्रिया. अर्जुना, तो आत्मा जर तृप्त राहिला, भगवान कृष्ण म्हणले, तर तो आत्मा मागच्या लोकांना शाप देतो. ऐकणे मग घरात भांडण, चिडचिड, लक्ष्मी टिकत नाही. करीती पितर वंशी दुराचार पुत्र झाला. कटकटा करीती पितर. तो आत्मा तृप्त राहिला की तो मागच्या लोकांना शाप देतो. मग याला उपाय काय? मग नारायण नागबली, त्रिपिंडी, काल सर्पाची शांती, खळगुट प्यायला. खळगुटच राहते ते, मी ऑन कॅमेरा बोलतोय, खरं सांगतो, खळगुटच राहते ते. चव नाही, दव नाही, मीठ नाही, काही नाही, काही नाही. कोण जायला असेल ना आपल्या गावातलं, पा विचारून त्यांना काय त्याला चव नाही, काही नाही, काही नाही, आहे का नाही. हे उद्योगच करायचे रे. आणि जर कोणाला इथं पितृदोष असेल तर त्यांनी माझा उपाय घरी घेऊन जा. आज लय गोड आहे. जर तुम्हाला नारायण नागबली करता येत नसेल, तुम्हाला त्रिपिंडी काल सर्पाची शांती करता येत नसेल, तर तुम्ही गुरुचरित्राचं पारायण घरात करा. गुरुचरित्र हा सिद्ध ग्रंथ आहे, नवनाथ ग्रंथ हा सिद्ध ग्रंथ आहे, ज्ञानेश्वरी हा सिद्ध ग्रंथ आहे. एक पारायण श्रद्धेनं करा, बघा तुमच्या घरातला पितृदोष गेलाच समजा. आणि हे नसेल जमत तर त्याच्या पुढचा एकदम सोपा उपाय, सगळ्या बाया इकडे बा. आणि अवघ्या महाराष्ट्रभर माझा जिव्हाळा या चॅनलच्या माध्यमातून मी अवघ्या महाराष्ट्राला विनंती करतो, ज्यांना ज्यांना पितृदोष असेल त्या सगळ्या बायांनी एक लक्ष ठेवा. माणसांनी, माणूस हा उपाय करू शकत नाही पण बाया करतात. कसं काय? सकाळी तुमचा स्वयंपाक झाला की स्वयंपाक केल्यानंतर पहिली चपाती ताटात ठेवा, म्हणजे छोट्या ताटात ठेवा, छोटी चपाती करा, ताटात ठेवा. तुमचं भाजी भाकरी काय, भात बीत काय असेल ते सगळं त्या ताटामध्ये त्या टाका आणि आपल्या मुलाकडे किंवा आपल्या मालकाकडे म्हणजे नवऱ्याकडे द्या. आणि आपल्या घराच्या गच्चीवरती ताट ठेवून द्या आणि त्याला पाणी फिरवा, नमस्कार करा, संपलं तुमचं काम. कावळ्याच्या रूपाने पितर येतील, तो घास खाऊन निघून जातील, पितर शांत होतील. हा सगळ्यात सोपा उपाय येतं की तुमच्या ध्यानात? बघा करून तर पहा, आहे का नाही, आहे का नाही. हा, आणि 12-11 महिने पूर्ण झाले का मग 12व्या महिन्याला पुन्हा एक विधी आहे, त्याचं नाव चट्ट श्राद्ध, वर्ष श्राद्ध, पुण्यस्मरण. आणि एकदा वर्ष श्राद्ध झालं, अरेमा पितर शांत झाला की मग उरतात त्या फक्त आठवणी, आठवणी आणि फक्त आठवणी. गेले 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 दिगंबर ईश्वर विभूत, गेले दिगंबर ईश्वर विभूत, राहिला कीर्ती जगा माझी, राहिला कीर्ती जगा माझी. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिला जगा माझी, राहिला कीर्ती जगा. 1 वर्षापूर्वी स्वर्गीय निवृत्ती बाबा या जगाचा निरोप घेऊन गेले. आमचे सूर्यबान मामा, आमची शारदा आत्या, आमची शोभा आत्या वनवासी झाले.
कधी काळी आले म्हणजे दादा भेटायचे. आता 1 वर्ष झालं, दिवाळी झाली, आमचे बाप आम्हाला भेटला नाही, आमचे वडील आम्हाला भेटले नाही. इकून तिकून आले म्हणजे चेहऱ्यावरून हात फिरवायचे, बाई कधी आली, कशी आली, काय चाललंय, जावई बरे का. पण आज 1 वर्ष झालं त्यांच्या तोंडावरून कोणी हात फिरवत नाही, त्यांना कोणी बाई म्हणत नाही. एक मुलगा डोळ्यात देखत निघून गेला, चंद्रभान मामा. आणि आज 1 वर्ष झालं बाप निघून गेला. आमचे सूर्यभान मामा आज वनवासी झाले, त्यांच्या दोन्ही बहिणी वनवासी झाल्या. आता परत किती प्रयत्न केला, निवृत्ती बाबा कधी येणार नाही. त्यांच्या फक्त आता उरल्या आठवणी. जन्माला घातल्यापासून सूर्यभान मामासाठी काय केलं, 2 पोरींसाठी 3 पोरांसाठी काय केलं होतं, चंद्रभान मामासाठी काय काय केलं होतं, त्या आठवणी आता फक्त उरल्या. परत आता येणे जाणे नाही. परत म्हणा, गेले गेले दिगंबर ईश्वरा विभूती, गेले दिगंबर ईश्वरा विभूती, राहिला दगिरते जगा माझी, राहिला दगिरते जगा माझी. वर्ष झाले, कुडून लक्ष गेलं, कुठंच दिसत नाही. इकून येते का काय, तिकून येते का काय. पुतळेवाडीच्या लोकांना असं वाटलं आताच येतील, भुशाच्या मंडळींना असं वाटलं आता येतील. आवाज आला, भास आला, पण तो सगळा भास होता निवृत्ती बाबा नाही. वर्ष झालं, पूर्णविराम आयुष्याचा आहे का नाही. जीवन यात्रा संपली. बोलता 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 वर्ष श्राद्ध आलं. तारीख घेऊन 5 महिने झालेत. किती महिने झाले प्रवीण? 5 महिने झालेत. म्हणजे मामा माझ्याकडे आले, म्हटले महाराज कीर्तन करायचं आपल्याला. म्हटलं कोणला बोलवायचं सांगा, मी कोणला नाही बोलवायचं, तुम्हीच करा. आणि माझं दुर्भाग्य असं, ते ज्या काळात आजारी पडले, मला वाटलं नीट होतील, माणूस आजारी पडला म्हणजे नीट होतो, जाऊ एक दिवस. पण कार्यक्रमाच्या व्यापामुळे येता नाही आलं. माझे आई वडील दोघेही चक्कर मारायचे, अधूनमधून त्यांना भेटायला यायचे. पण माझं दुर्भाग्य, भेट होता 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 शेवटची यात्रा संपली, वर्ष श्राद्धाची भेटच झाली. ऐक नाही, कार्यक्रम माझ्या वाट्याला आला, हे माझं दुर्भाग्य आहे आणि सौभाग्य पण आहे. दुर्भाग्य या गोष्टीचं आहे की आमची भेट झाली नाही, शेवटी आमचं अंतर पडलं. पण सणाला ते जेवायला यायचे मात्र आमच्या घरी. प्रत्येक सणाला ते उपास करू असायचे आमच्या घरी, कायम यायचे. आमचे बाबा समोर आलेले बसलेले खुर्चीवर, राजाराम बाबा ऐक नाही. ते दोघं आले म्हणजे अशा गप्पा रंगायच्या. ते आले का बा, स्पीकरची गरजच नाही. मी म्हणायचो या दोघांच्या आवाजाला, हे दोघं कीर्तनकार जर असते त्यांना माईकची गरजच लागली नसते, एवढा आवाज त्यांचा असायचा. ऐक नाही, असे भेटायचे दोघं एकमेकांना. ऐक नाही, फार ती भेट आगळी वेगळी व्हायची, पण ती भेटही संपली, सगळंच राहिलं जाग्यावर. आणि आज शेवटचा दिवस उजाडलाय आणि त्यांच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं आज मांदियाळी या ठिकाणी जमलेली आहे. औषधाला कीर्तनकार मिळत नाही काही काही ठिकाणी. इथं किती जण आहे बा, 1 2 3 4 5 कीर्तनकार आहेत. काय पुण्य केलं असेल निवृत्ती बाबाने. 5 कीर्तन, एक शिवव्याख्याती समोर बसलेत, 6 व्याख्याती प्रवचनकार या ठिकाणी हजर आहेत. सांगा. आणि वारी सुद्धा केली होती. ऐकणे, वारी सुद्धा केली होती. मस्त ऐकणे. परमार्थी कुटुंब आहे, माळकरी कुटुंब आहे, त्यांना माझा सलाम करतो, आदरांजली श्रद्धांजली पुष्पांजली वाहतो. आणि आज घेतलेला जो अभंग आहे तो संत तुकाराम महाराजांचा आहे. त्यांच्या निमित्तानं ते आल्यानं संसारा, मी मुद्दाम अभंग निवडला. ते वारी परमार्थ आयुष्यभर केला, माळकरी होते, सगळ्याच गोष्टी त्यांच्या अंगात होत्या, सगळ्यांच्या गोष्टींचं ते निरूपण करायचे. त्या निमित्ताने आल्यानो संसारा किंवा आलिया संसारा, उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा. तुकोबांचं किती गोड म्हणणं आहे बघा. तुकाराम महाराज म्हटले, तुम्ही आलात ना संसाराला, मग तुम्ही काय करा, कमी वयात आणि कमी काळात जगाचा निरोप घेण्यापेक्षा एक काम करा. पहिलं चरण, आलिया संसारा उठा वेग करा, 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 आलिया संसारा उठा आलिया संसारा उठा वेग करा, आलिया संसारा उठा वेग करा, आलिया संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा, शरण जा उदारा पांडुरंगा. देह ये काळात
आलिया संसारा उठावे ग करा शरण जाऊ दारा पांडुरंगा शरण जाऊ दारा पांडुरंगा आलिया संसारा उठावे ग करा शरण जाऊ दारा पांडुरंगा हे शरण पांडुरंगा वा वा टाळ्या वाजवीत जा. चाल आवडली का टाळे वाजवायचे, नाही आवडली का उठून जायचं. आलिया संसारा कमी वयात आणि कमी काळात जगाचा निरोप घेण्यापेक्षा एक काम करा. आलिया संसारा सध्या लय लोक मरतायत सुदामराव, लय लोक मरतात काका, लय लोक मरतायत. तुमच्या वाट्याला तर सध्या हेच चालू आहे. पुढारी ब्राह्मण साऊंडवाले आणि कीर्तनकार यांच्या वाट्याला सगळ्यात जास्त 10 राहतोय सध्या का नाही येत. काय नाव राव आहे का नाही. तुम्ही थोडं मागे चला, मी तुम्हाला पटवून देईल. आलेले पाहुणे माझ्याकडे बा, इकडे बा, सगळ्या महिला तुम्ही पण आणि माणसं पण. आणि मी खरं बोलतो की खोटं लगेच मला सांगा, बसल्या रिप्लाय करा. हे बघा, तुम्ही 10-12 वर्षापूर्वी जर कधी रस्त्याने चालले बरं का, मागचे सगळे शिरदराव कुठे गेले, आपण सगळे जर रस्त्याने चाललो बघा काका, तर सगळ्यात जास्त बॅनर पोस्टर होल्डिंग आपल्याला फक्त 2 वाचायला भेटायचे. संजू नाना फक्त 2. कोणचे 2 असायचे, असे रस्त्याला असायचे पा, अमक्या ठिकाणी निवड झाली यांना हार्दिक शुभेच्छा, सगळ्यात जास्त बाबा. आणि दुसरा, यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा, असे 2. आणि क्वचित 20-22 किलोमीटर गेलं का एखादा बॅनर दिसायचा, भावपूर्ण श्रद्धांजली. तुम्ही बारकाईने सर्वे करा, मी खोटं बोलतो की खरं मला लगेच सांगा. सगळ्यात जास्त कोणता असायचा, अमक्या ठिकाणी निवड झाली यांना हार्दिक शुभेच्छा, आणि दुसरा, यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. आणि क्वचित 20-22 किलोमीटर गेलं का एखादा दिसायचा, भावपूर्ण श्रद्धांजली. आता ती दोन्ही बॅनर बंद झाली, आता एकच फोकसलाय, भावपूर्ण श्रद्धांजली. कुठेही जा एकच बॅनर आहे. आता याची कारण आहे का, मी शुद्धीवर आहे, तुम्ही बारकाईने आहे का. याचं काय कारण झालं, तुम्ही कधी बारकाईनं डोळे मिटून याचा कधी अभ्यास केला का, काही असं का घडलं, हे 2 बॅनर कमी झाले, एवढा एकच फोकसला काय, याचे उत्तर आहे का, मी खरं बोलतो की खोटं लगेच सांगा. हे बघा, सध्या 10% 100%पैकी 10% लोक भाऊ फक्त नैसर्गिक मरतायत. 10% लोक नैसर्गिक मरतात आणि बाकी 90% माणसं फक्त अटॅकने मरतायत, ऍक्सिडेंटने मरतायत आणि व्यसनापायी मरतायत. चौथं कारणच नाहीये. असलं तर मला सांगा, उद्यापासून मी लोकांना सांगत जाईल. काय बाबा आहे का चौथं कारण? अजिबात नाही. अटॅकने लोक मरतात बघत बाबा, फक्त अटॅक हा रोग नाही. आपल्या सगळ्यांचे मित्र आहेत ते आदरणीय डॉक्टर साहेब, आपले डेरले डॉक्टर साहेब प्रल्हादराव डेरले. मी सहज बसलो होतो त्यांच्याशी गप्पा मारीत. म्हटलं दादा, सगळे प्रमाण त्यांना काय काय म्हणतात. मी म्हटलं दादा अटॅक रोग आहे का? म्हणजे नाही हो. म्हटलं मग तो आजार आहे का? नाही ना. म्हटलं मग अटॅक काय येतो? तेव्हा त्यांनी दिलेलं उत्तर मी तुम्हाला सांगतो. माझं झापडच उडून गेलं होतं. तुम्हाला तसंच होईल. त्यांनी उत्तर दिलं होतं डेले डॉक्टर साहेबांनी, अटॅक हा रोग नाहीये किंवा तो आजार नाहीये. म्हटलं मग डॉक्टर अटॅक काय येतो? ते म्हणले जास्त टेन्शन, अति ताण, ओव्हरलोड, चिंता, अति डिप्रेशन झालं की मेंदूला ताण पडतो आणि मेंदूला ताण पडला की मेंदूची विचाराची पातळी कॅपॅसिटी डायरेक्ट संपून जाते, म्हणजे 0% होते. आणि मेंदूची विचाराची पातळी एकदा संपली का शरीरातला बीपी हायलो होतो आणि शरीरातला बीपी हायलो झाला की माणसाच्या हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या मूळ ज्या 3 रक्तवाहिन्या आहेत त्या ब्लॉकेज होतात. कोणाची 20% ब्लॉक, कोणाची 30% ब्लॉक, कोणाची 83% ब्लॉक. आणि त्या रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्या की माणसाच्या हृदयाला रक्त पुरवठा वेळेच्या वेळेला होत नाही आणि पुरेसा होत नाही. आणि रक्त पुरवठा वेळेच्या वेळेला न झाल्यामुळे माणसात तडफडून मरतात. आणि त्याला आपल्याकडे याला काय म्हणतात? अटॅक आला. म्हणजे अटॅक हा रोग नाहीये किंवा तो आजार नाहीये. इथं बसलेली सगळी माणसं, सगळ्या बाया, तुमचं किती वय आता तेवढं मोजा. तुम्ही सगळी माणसं तुमचं किती वय सुरू आहे आता, फार म्हातारे बितारे सगळे ऐका, तुमचं किती वय तेवढं मोजा. आणि उरलेलं जेवढं आयुष्य आहे 10-5 वर्षाचं, तेवढ्या आयुष्यात तुम्हाला कधीच अटॅक नाही आला पाहिजे. अशी जर इच्छा असेल ना तर एक वाक्य गोड आहे आचार्य चाणक्यांचं, तेवढं घरी घेऊन जा. काल आपल्या आयुष्यात काय घडलं अजिबात आठवायचं नाही. रात गई बात गई, ही जुन्या लोकांची म्हण. रात गई बात गई. काल काय झालं अजिबात
अजिबात आठवायचं नाही. आणि जर का आठवलं रात्री आमच्या घरात लई भांडणं झाली आणि माझा लहाना देर माझ्यावर धावला. का बरं धावला? मेल्याच तुम्ही, डावेला मीच. मग काय आता काल काय झालं अजिबात आठवायचं नाही. उद्याच पाहू, उद्या इकडे जगत कमर तू हे निवृत्ती बाबा उद्या जाणार आहे. तुम्हाला आलता फोन सुदाम भाऊ ये मौतीला उद्या. आता कधी अजिबात नाही. कोण कधी जाईल याचा भरोसा नाही. कोणाची भेट कधी शेवटी ठरेल माहिती नाही. कोण कधी जगाचा निरोप घेईल सांगता येत नाही. ऐका, काल काय झालं आठवायचं नाही. उद्या काय झालं उद्या पाहू. पण आज काय मागे गेले पाहू नका पुढे जामिनाय तुका पुढे जामिनाय तुका पुढे जामिनाय तुका. मागे गे पाऊले नका पुढे जामिनाय तुका पुढे जामिनाय तुका पुढे जामिनाय तुका. काल काय घडलं अजिबात आठवायचं नाही. उद्याचं पाहू उद्या. काही काही माणसं इतके नास्तिक आहेत, काही काही शहाणे आहेत, शिकलेले सवरलेले आहेत, खूप एज्युकेटेड आहेत, टॅलेंटेड आहेत, पण निबार डोक्यावर आदळल्यावर करतात. अच्छा आदळल्यावर डोक्यावर कसं काय? काहीतरी काम घेऊन सकाळी 8 वाजता घराच्या बाहेर पडतात बेंडळीतून आणि दिवसभर निफडला किंवा नाशिकला जाऊन बसतात सकाळी 8 वाजता आणि संध्याकाळी पुन्हा 8लाच घरी. आणि घरी आले का आल्या बायकोर राग. का रे बा म्हणजे माझं एकही काम नीट नाही झालं. कसं काय होईल? तू जे काम घेऊन सकाळी 8 वाजता निफाडला गेला, संध्याकाळी पुन्हा 8लाच घरी आला, जे काम करायचं होतं ते काम करायचं सोडून दिलं, तिथे जाऊन निफाड मध्ये जाऊन ऐका नाही. आणि ते कालचे टेन्शन घेत बसला, उद्याची चिंता करत बसला, तुझं आजचं काम होईल कसं काय? त्याच्यामुळे काल काय झालं आठवायचं नाही. उद्याचं उद्या पाहू, पण आज काय करत याच्यावरती लक्ष द्या. कधीच माणसाला अटेक येणार नाही. आता हे उदाहरण आहे. आता याला पुरावा सांगतो ऐका. चिंता चित्ता समख्याता बिंदू मात्र विशेषतः निर्जीवम दहते चिता सजीवम दहते चिंता. चिंता आणि चिता अशा दोघी सख्या बहिणी आहेत आणि दोघींनाही देवाने एकच काम दिले, जाळणे. फक्त फरक एवढाच आहे, एक जिवंत माणसाला जाळते आणि एक मेलेल्या माणसाला जाळते. जिवंत माणसाला जी जाळते तिचं नाव चिंता आहे आणि मेलेल्या माणसाला जाळते तिचं नाव चिता आहे. बरं चिता एकदाच जाळते का चिता पुन्हा पुन्हा जाळते? काय मानिक काका तुम्हाला कधी असा फोन आलता कोणाचा? कसा ताट बस बरं तुम्हाला प्रश्न विचारतो इकडे पहा. ते मानिक काका तुम्हाला कधी असा फोन आलता का? नमस्कार माणिकराव. नमस्कार. काय करताय? काय नाही बा बसलोय. काय म्हणता? काय नाही ते सालाबाद प्रमाणे याही वर्षी आमच्या आजोबांना पेटवायचा कार्यक्रम ठेवलाय, तुम्ही त्यांना पेटवायला या. आज तुम्हाला कधी फोन आलता? तुम्हाला कधी आलता? अजिबात नाही. चिता एकदाच जाळते, चिता पुन्हा पुन्हा जाळीत नाही. पण चिंता पावलो पावली जाळते, मिनिटा मिनिटाला जाळते, सेकंदा सेकंदाला जाळते. नवे नवे संध्याकाळी पलंगावरती आपण झोपलो की आपल्या डोक्यात जी सुरू होते तिचं नाव काटेवरी पडता चोका व्याप्यतळमळी. काटेवरी पडता चोता व्याप्यतळमळी. काटेवरी पडता काटेवरी पडता हरी कथा ऐकता हरी कथा ऐकता निद्रे नागविले तत्वता हे खाटेवरी पडता चुता व्याप्यतळमळी. खाटेवरी पडता चुता व्याप्यतळमळी. हे खाटेवरी पडता व्याप्यतळमळी. खाटेवरी पडता व्याप्यतळमळी. काळ सारा वाचतणे एकांत वासी गंगाळ स्नाने. देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीचा. काळ सारा वाचतणे एकांत वासी गंगाळ स्नाने. देवाच्या पूजेने प्रदक्षिणा तुळशीची. एकांत वाघे गंगाळ. हो देवाच्या पूजने हरी प्रदक्षिणा तुळशीचा.
वासे गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या वा वा, टाळ्या वाजवीचा, टाळ्या वाजवीचा. काय गणे? गोड प्रमाण दिलं. काय प्रमाण दिलं? तर खाटीवरी पडता चिंता व्यापे तळमळी. आपण पलंगावरती झोपलो की आपल्या डोक्यात जी सुरू होते तिचं नाव चिंता आहे. तुम्हाला आता सुद्धा पाहिजे का नमुना? दाखवू की तुम्हाला? ताट बसा, तुम्हाला दाखवतो लगेच लगेच. इथं बसले बसल्या तुम्ही आता सगळे माझ्याकडे पाहत आहेत. तुम्ही सगळी माणसं, सगळ्या बाया तुम्ही सुद्धा माझ्याकडे पाहत आहेत. टाळकरी तुम्ही सुद्धा सगळे माझ्याकडे पाहत आहेत. पण डोक्यात काहीतरी वेगळंच चालू आहे. खोटं बोलायचं नाही, खोटं बोलायचं नाही. लई महत्वाचं काम होतं पण हे श्राद्ध मधीच आलं. खरं आहे का नाही? खोटं बोलू नका. तुम्हाला अख्ख्या भेंडाळीची औरंगपुरची शपथ सांग, खरं आहे का खोटे? लई महत्वाचं काम. 2-3 गिरायक सोडून आलो मी. काय जोक आहे काय? टपरी ऐक नाही, आपलं शॉप बंद करून आलोय मी, आमचा मॉल. ऐक नाही, जोक आहे काय? मग लय महत्वाची कामं होती पण श्राद्ध मध्ये आलं. काही ना काही चालूचे. कांदे काढायला बाय येले पण काय करायचं? श्राद्धाला जाणं महत्वाचं होतं. हे काही ना काही सुरूच महाराज. ऐका नाही, याला म्हणायचं चिंता. चिंता स्वस्त खाऊ देत नाही, चिंता स्वस्त बसू देत नाही. काठीवरी पडता चिंता व्यापी तळमळी. ऐका नाही, मग याचा एक उपाय असा आहे बघा. चिंता करून, इकडे बा, चिंता करून चिता रचण्याची वेळ येऊ नये एवढ्या करता. काळ म्हणजे वेळ सारावा म्हणजे घालवावा. चिंतने, चिंतनात माणसाने वेळ घालवा. चिंता करण्यात टाइमपास करू नये. बरं, चिंतामुळे काय झालं अजून तुम्हाला गंमत सांगतो. टेन्शन निर्माण झालं लोकांच्या डोक्यात. टेन्शन. लोक हसत नाही. पहा ना कशी पाहू राहिली. हे बा, हे सगळे चेहरे टेन्शनचेच महाराज. डोक्यात जर काही टेन्शन असेल लोक हसत नाही. कसं काय हसू टेन्शन असल्यावर? काही काय आमच्या पुढे बसत नाही बा, आमच्या काय बापा हे बाशी काय काय अशी पाहू राहिली आता माझ्याकडे. जशी काय कोणाला पोहोचून आली इतक्यात आणि इथे येऊन बसलेत. माणसाने हसत जाऊ. काय काय आमच्या पुढे बसत आहे कीर्तनात, आमच्या काय बाशी बाद आहे. हा एका गेला ते सुद्धा कळत नाही बा. काय करायचं काय सांगा? हसत जाऊ. काहींचे नावच समाधान. इथं नाही कोणी आहे का? मग नको तिकडचा आहे का नाही? हा, माणसाने हसत जाऊ, समाधान राहू. ते लोक हसतच नाही महाराज. केवळ टेन्शन डोक्यात. त्याच्यामुळं महाराज मी 6 महिने झाले व्हॉट्सअपला नाही. व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम सगळं बंद आहेत. सगळं बंद. काय फुकाडता टाइमपास. रात्री कीर्तन आलं का ऑनलाईन कोणी मेसेज केलाय पाहू. 6 महिने झाले निवांत झोपतोय. कार्यक्रम नसल्यावर पहाटे 10 वाजता उठतो मी. कार्यक्रम नसल्यावर आहे का नाही? आणि फेसबुक वाले, इंस्टाग्राम वाले, व्हॉट्सअप वाले कवाय पा ऑनलाईनच. कवाय पहा तुम्ही, कवा रात्री निम्या रात्री पहा. इकडे बी इकडे बी ऑनलाईन आहेच. याच्यामुळे झोप गेली, डोळ्यांवरती तार आली. त्या ब्राईटनेसमुळे काय झालं, डोळ्याचे त्रास सुरू झालेत. बघा निश्चित तार कडेल डोळे काय काय पेले कमी बसेल एड असे दिसत लोक. आहे का नाही? कायम कायम ऑनलाईन. याच्यामुळे काय झोप पळाली. आणि झोप, हे बघा शास्त्र काय सांगता ऐकून तेव्हा सगळी माणसं. माणसाच्या शरीर जर अस्वस्थ झालं आकाश, माणसाचं शरीर जरा थकलं, भागलं, शिनलं तर त्याला आरामाची गरज आहे. आराम किती करावा? 6 ते 7 तास माणूस झोपला पाहिजे. किती तास? 6 ते 7 तास माणूस झोपला पाहिजे. त्याच्या कमी जर झोपला तर चिडचिड होते झोप न झाल्यामुळे. तुम्ही विनाकारण तोंडावर तोंड टाकणे, विनाकारण मुद्दाम भांडणं काढणे, आहे की नाही, हे झोप न झाल्याची कारण आहेत. आणि अति झोप झाली तरी माणूस आजारी पडतो. आहे की नाही? असंच आहेत महाराज. त्याच्यामुळे एक गोष्ट आहे, किती तास झोपावं. आयुर्वेदाने सांगितलं किती जेवावं याला सुद्धा कारण आहे. काय काय असे खातात भाजीचा भोत भरल्यावानी. आपण नाही मध्ये एवढ्या 2-4 जोड्या थांबा, एवढ्या बसल्या तर बसल्या, एवढ्या बसल्या तर बसल्या. भात भोत आपटू माणसं ते भाजी भरतात की नाही भोत, तसं माणसं जेवतात. इकडं आमच्या प्रवीणकडे पाहू नका तुम्ही. त्याची तब्येत बिचाराची पहिल्या पण तशी, तो कमी खातो मला माहिती आहे का नाही. हा, सगळे त्याच्याकडे पाहू राहिले आहे का. आणि माझा मित्र आहे म्हणून चाललंय बरं का, नाही तर वाल पुढे आडवे काय म्हणला बघाशी. ऐका, हे तुम्हाला मी का सांगतोय, किती खावं किती झोपावं याला सुद्धा शास्त्राने नियम दिलेले आहेत. मीठ खावं, आपलं कमी खावं. किती खावं? मीठ म्हणजे कमी जेवावं. किती जेवावं? 2 पोळ्या खात असाल तर 1.5 चपाती खावावी. आणि जर 2-2.5 पोळ्या खाल्या, बायकून लईच भारी स्वयंपाक केला, 4 पोळ्या खाल्या, तुमचं जे होणारं काम आहे ते काम होत नाही. कारण तुम्ही आळस येतो जेवल्या जेवल्या, आणि जेवल्या जेवल्या आळस आल्यामुळे, झोप आलीमुळे, त्यामुळे सगळे कामं रखडतात. त्याच्यामुळे कमी खावं. युक्त आहार विहार नियमयेंद्रियाचे साधू नसा विवासर निद्रा भावो भाषण. युक्त आहार विहार इंद्रियाचे साधू हरी नसा निद्रा भावो भाषण. युक्त आहार घ्यावा.
म्हणजे कमी खावं, युक्त विहार करावा. युक्त विहार काही ठिकाणी बोलवलं तरी जाऊ नये आणि काही ठिकाणी न बोलावता जावं. न बोलावता कुठं जावं? मंदिरात, भजनाला, कीर्तनाला न बोलावता जावं. भागवत चालू आहे, चला आता लय मोठा उत्सव आहे आपल्या इथं, कुठं बरोज पाट्याला, न बोलावता जावं. आजपासून सुरुवात आहे. तुम्हाला कोणी फोन केला पाहिजे याची वाट पाहिजे नाही. कीर्तन सुरू झालंय, आता आपल्या गावात सप्ताह सुरू होणार आहे 9 तारखेपासून. महाराष्ट्रातले नामांकित कीर्तनकर आपल्या गावाला येणार आहे. न बोलावता जावं, कोणाच्या फोनची वाट पाहू नये. आणि मोबाईल मोठा आहे, आमकाय तमकाय हे सगळं लांब आहे काय. न बोलावता जावं, कीर्तनाला न बोलावता जावं. आणि काही ठिकाणी बोलवलं तरी जाऊ नये. जमिनीचा व्यवहार चालू आहे, बोलवलं तरी जाऊ नये. तुम्हाला जर कोणी सल्ला विचारला तर जावं, आणि नाही विचारता जर तुम्ही गेलात तर अपमान पदरात पडण्याची शक्यता आहे. लग्न जमवण्याचा कार्यक्रम चालू आहे, तुम्हाला कोणी निमंत्रण दिलंय का तर जायचं नाही, बोल अजिबात जायचं नाही, आहे की नाही. हे तुम्हाला मी का सांगतोय ना, युक्त विहार करावा. अजून काय, नेम इंद्रियाशी सार. नेम माणसाने नेमात घातलं पाहिजे सगळं आयुष्य आपलं आलं. चला, नसावी बासर, निद्रा बहु भाषण, लई झोप घेऊ नये आणि अति बडबड करू नये. काही काय अशी बडबड करतात, खापराचं तोंड असं फुटून गेलं असतं, इतकी बडबड करतात, आहे का नाही. कमी बोलावं. कसं बोलावं? साच म्हणजे खरं बोलावं. मवाळ अतिशय मऊ बोलावं. मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, लोकांचा हित होईल असं बोला, नाही तर बोलूच नका. एखाद्याचं नाव संपत आहे, संपत काय बघत बाबा, संपत आहे, आणि तो संपत जर आपल्या भेंडळ्याच्या फाट्यावर जर उभा असला तर फक्त एवढंच म्हणायचं, काय संपतराव काय चाललंय. तो म्हणशी चला टिंकूच्या दुकानात थंड घेऊ, किंवा शेजारी स्वपन काकाचं ते आई गणे तिथे थंड घेऊ, चला आई गणे. आणि त्याला म्हणा बरं, अरे खोड चला संप्या, कान फडा देऊन निघून जाईल, आई गणे. एकेरी भाषेत कधी बोलू नये, मवाळ बोलावं. संपत राव म्हणा, ज्ञानेश्वर भाऊ म्हणा, माऊली म्हणा, आई गणे. याचा अर्थ असा आहे मवाळ बोला, आई गणे. अजून पुढचं वाक्य तुम्हाला सांगतो, आणि उदार असणाऱ्या परमेश्वराला शरण जा. देव फार उदार आहे महाराज, लय उदार आहे. किती उदार आहे, किती उदार आहे. 12:15 वाजलेत, किती उदार आहे देव, ऐका किती उदार आहे. एकदा काहीही मागा तो नाही म्हणतच नाही, त्याला म्हणायचे उदार. देव उदार आहे का? हो आहे ना. देवाकडे 6 गोष्टी ऐका, यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर, हे 6 गुणवर्य वस्ती जेत म्हणून तू जाण भगवंत. देवाने सगळ्या गोष्टी वाटून दिलेल्या, फक्त लक्ष्मी जवळ ठेवलेली. 15 मिनिटात थांबणार मी, ऐका माझ्याकडे बा. यश नावाचा गुण मारुतीला दिलाय. यशे थोरविला मारुती, यशे थोरविला मारुती, बिभीषण केला लंकापती, बिभीषण केला लंकापती. यश नावाचा गुण मारुतीला दिलाय. ज्याला मिलिटरी भरती करायची आहे, ज्याला पोलीस भरती करायची आहे, ज्याला काहीतरी मंगल कार्य घरात करायचंय, ज्याला एखादा कार्य करायचंय, त्यांनी कोणाची उपासना केली पाहिजे? मारुती राहायची. कारण यश नावाचा गुण मारुती राहायला दिलेला आहे. तुम्ही बघा, तुम्ही बारकाईने बघा, रामायणामध्ये अशी अनेक उदाहरणं आहेत. आता आपल्याला वेळ नाही, सध्यामध्ये आपलं कीर्तन आहे 13 तारखेला, तिथे आपण बोलूया बाकीच्या गोष्टी. पण आता तुम्हाला सांगतो, यश नावाचा गुण हा कोणाला दिलेला आहे? मारुतीला दिलेला आहे. फक्त जवळ लक्ष्मी ठेवलेली आहे. लक्ष्मी ही देवाच्या प्रेमात पडलेली बाई, ध्यानात ठेवा. माझ्याकडे पुरावा आहे, ऐकायचा पुरावा. श्रीकृष्णाच्या सौंदर्या पुढे लक्ष्मी फुलोनी झाली वेडे, मदन पोटा आला बापुडे, इरकुणीकडे राव रंग, आहे का नाही. श्रीकृष्णाच्या सौंदर्या पुढे लक्ष्मी फुलोनी झाली वेडे. ते लक्ष्मी, भगवान विष्णू निवांत बसले होते, इकडे बा, भगवान विष्णू निवांत बसले होते आणि लक्ष्मी आली. देवा माझा पत्नी म्हणून स्वीकार करा. देव म्हटले, तू आंघोळ केली का आज? का तशीच मेकअप करून आली? काय बोलती तू, क्या बोलती तू, असे काय बोलती काय तू? अगं 16,108 बायका माझ्या कुठं नेऊन सोडायच्या, तू चालली परत माझ्याशी लग्न करायला? या जन्मात शक्य नाही राहुल, या जन्मात शक्य नाही. लक्ष्मी म्हटली, मी लग्न करील तर तुमच्याशीच करील. येत्यापासून दिनू मामा, मी लग्न करील तर तुमच्याशीच करील. येत्यापासून आहे. तुम्हाला काय वाटलं आताच काय बरं का काका? हा ऐका, देवाला राग आला, इकडे बा माझ्याकडे बा. देवाने पाठ फिरवली, ऐका ना. लक्ष्मी पुन्हा पुढून आली, देवा माझा स्वीकार करा. देवाने परत पाठ फिरवली, लक्ष्मी पुन्हा समोरून आली. 10-15 वेळेस असं झालं. भगवंताला राग आला. भगवंत काय म्हटले माहिती का राहुल महाराज? भगवंत म्हटले, लक्ष्मी तू किती प्रयत्न केला माझ्याशी लग्न करायचा, तरी या जन्मात मी तुझ्याशी लग्न करणार नाही आणि तुला मी माझी बायको म्हणून स्वीकारणार नाही. आणि तुला जर लई इच्छा असेल लक्ष्मी माझ्या संग राहायची, तर एक काम कर, तुला मी माझ्या पायाची सेवा करण्याची संधी देऊ शकतो. म्हणून लक्ष्मीचे हाते पाय, लक्ष्मीचे हाती पाय, लक्ष्मीचे हाती पाय, लक्ष्मीचे हाती.
पाय लक्ष्मी ते हाती संग्रहाची इच्छा असेल तर मी एकच करू शकतो, तू माझ्या पायाची सेवा कर. म्हणून पाय लक्ष्मीचे हाती तिसी यावे किंवा म्हणून यावे का कुळती वेगी आणावा तो हरी मज दिना ते उद्धरी. ऐक नाही, अशा अर्थाचं हे चिंतन आहे. देव फार उदार आहे. हा इकडे बा, देव फार उदार आहे. त्याला काही मागा तो नाही म्हणत नाही. तुम्हाला गंमत सांगतो, गंमत इकडे बा. गंमत म्हणजे टाइमपास नाही, मुद्दा आहे. देव किती उदार आहे. एकदा नारद देवाकडे गेली, सुदाम दादा नारद देवाकडे गेले आणि देव निवांत बसले होते, काहीच नाही. देव त्यांच्या गणगणित. आणि नारद देवाकडे गेले आणि देवाला काय म्हटले, देवा तुला 16,108 बायका आहे, मला एकही नाही. देव म्हटले मग तुझं काय म्हणणं आहे. नाही काही नाही देवा, तुला 16,108 बायका मला एकही नाही. अरे पण काय म्हणणं काय तुझं, स्पष्ट सांग ना. नाही तुला 16,108 बायका आणि मला एकही नाही. तो आता बोलणार आहे का नाही का कीर्तन संपू. नाही हा देवा तुला 16,108 बायका आहे मला एकही नाही. तू आता बोलणार आहे का नाही. हा मी आता माझं असं म्हणणं आहे देवा तुला 16,108 बायका आहे मला एकही नाही. मग माझं असं म्हणणं आहे तुझ्या 16,108 बायकांमधली एक बायको मला देऊन टाक. तोंडावर देवाच्या असं एखाद्याला म्हणल्यावर कापणार नाही का तोंडावर. पण देव तिथं सुद्धा नाराज नाही. याला सुद्धा माझ्याकडे पुरावा आहे. ऐकायचं का पुरावा तुम्हाला. वाजवा पुरावा सांगतो. नाराजीने किसनजी को एक औरत मंगीती, नाराजीने किसनजी को एक औरत मंगीती. देवा तुझ्या 16,108 बायकांमधली एक बायको मला देऊन टाक. देव तिथं सुद्धा नाराज नाही. देव म्हणले नारदा एवढंच ना घेऊन जा. म्हटलं खरंच, पण ऐक पुढचं ऐक. घेऊन जा तुला जेवढ्या पाहिजे तेवढ्या ने. ऐक नाही, पण माझी एक आट आहे. काय. हसोनी बोले मुरारी ज्या घरी नसेल मी कंसारी ती तुझी मुख्यांतुरी समर्पिली यथार्थ. तुला माझ्या 16,108 बायकांमधली एक बायको पाहिजे ना नारदा, घेऊन जा. पण आट अशी आहे तुला लागाल तेवढ्याने, पण आट अशी जिच्या जवळ मी नसेल ती तुझी बायको. जा. नारद म्हणला येडाच्या देव ना देवाला पा येडा कोणत्या कॉलेजला होता देवाला येडा म्हणतोय. आई गणी होतं का आपल्याला षटकोपचारेल. नारद म्हटले असून किती जणीं जवळ असेल देव, किती जणीं जवळ असेल 10, 12, 15, 11,000, 12, 13,000. पण या किती सगळ्या 16,108 एक तरी भेटेल का नाही. नारद प्रत्येक घरी जायचा दरवाजा वाजवायचा. पण देव येतो भगवान कृष्ण होता. तो काय कृष्ण कमान करत होता काय. भगवान कृष्णाची अवतारी महाराज ते एवढे. ऐका नाही ऐका. नारद प्रत्येक घरी जायचे दरवाजा वाजवायचे टुकटुक आणि देवात दरवाजा उघडायचे. काय नारदा काही नाही औरंगपूरला चाललो होतो, तुझी आठवण झाली म्हणून दरवाजा वाजवला. परत पुढचा दरवाजा टुकटुक. काय नारदा इथं पुशाला चाललोय सप्ताह आपला त्याच्यामुळे चाललो होतं, तुझी आठवण आली दरवाजा वाजवला. परत पुढचा दरवाजा टुकटुक. परत
देवा दरवाजा उघडायचा. काय नारदा? काही नाही माझ्यापूरला चाललो होतो, तुझी आठवण आली म्हणून आलो. 16,107 घरं हिंडला नारद. प्रत्येक ठिकाणी देव राहायचे. देव येतो आनंद रूपे अनंत वेशे देखील त्याशी. हा शेवटचं घर राहिलं, परत दरवाजा टक टक वाईट टाकलं ना एवढी टोक टोक. नारदा देवानीच परत उघडला. काय नारदा? नाही काही नाही, तुझे पाय कुठे दाखव. दिली नाही तो भाग वेगळा, पण नाही म्हटले नाही हा त्याचा अर्थ. चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी. चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी. मुकुट सकळा मणी धन तुझी विठोबा. चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी. मुकुट सकळा चतुर देव 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 चतुर. जाणून अवतार भरत तसे, जाणून अवतार भरत तसे. देव चतुर देव चतुर देव चतुर देव चतुर चतुर देव 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 चतुर. वाह मस्त टाळ्या वाजवीचा. देव चतुर किंवा चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी. मुकुट सकळामणी धन्य तोची विठोबा. देव हा चतुर आहे, तो नाही म्हणत नाही. उदार देव म्हणून उदार देवाला शरण जा. आता इकडे पहा, देव या जगात दिसत जरी नसला तरी पण या जगात देव आहे. आता प्रमाणात थांबूया, वेळ खूप झालाय. मला रायगडच्या जवळ कीर्तन आहे रात्री. रायगड तिथून फक्त 16 किलोमीटर बाकी आहे. महाडला कीर्तन आहे रात्री 9 ते 11. 9 तासाचा रस्ता आहे. त्याच्यामुळे मी फक्त अजून 10 मिनिटं बोलतो आणि थांबतो. पण 10 मिनिटात कीर्तन संपवतो. पण सर्वांनी मन लावून ऐका, अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. देव या जगात दिसत जरी नसला तरी पण या जगात देव आहे. मुलीचं लग्न झाल्यानंतर जोपर्यंत त्या मुलीला बाळ होत नाही तोपर्यंत त्या मुलीच्या स्तनात दूध नाही. पण ज्या दिवशी त्या मुलीला बाळ होतं त्याच दिवशी त्या मुलीच्या स्तनात दुधाची निर्मिती होते. ही निर्मिती ज्याने केली त्याचं नाव देव आहे. रोज देवाची उपासना करी जा. विज्ञान इतकं पुढे गेले दादा, सायन्स लई पुढे गेले बरं का ताई. सायन्स लई पुढे गेलेत. आमचे डॉक्टर आलेले आहेत त्यांना माहिती आहे की नाही. धनगरवाडीच्या सरपंच आहेत, डॉक्टर आहेत घुले, आहे की नाही ताई. शास्त्रज्ञ खूप आहेत आज. लई सायन्स पुढे गेलेत, विज्ञान लई पुढे गेलेत. तुमचा डोळा गेला तर दुसरा डोळा भेटतो. तुमचा हात मोडला डुप्लिकेट हात मिळतो. तुमचा पाय मोडला डुप्लिकेट पाय मिळतो. किडन्या दोन्हीच्या दोन्ही फेल झाल्या नवीन किडन्या भेटतात. तुमचा वाल खराब झाला गॅरंटीचा नवीन वाल भेटतो. असे अनेक शोध शास्त्रज्ञांनी लावलेत. पण स्त्रीच्या स्तनातलं दूध निर्माण करणारा शास्त्रज्ञ आणि माणसाच्या शरीरात नैसर्गिक रक्त निर्माण करणारा शास्त्रज्ञ आजपर्यंत एकच झालाय. परत कधीच होणार नाही. त्याचं नाव देव आहे. म्हणून रोज देवाची उपासना करायचा. बरोबर बोललो का? अजून तुम्हाला पुढे सांगतो ऐका. या जगात बघा, या जगात फुलात सुगंध आहे, दिसत नाही पण आहे. पळत जा, फुल तोडा, नाकाला लावा, सुगंध कळेल. लाकडामध्ये अग्नी आहे, दिसत नाही पण आहे. 2 लाकडं घ्या, अशी घासा, लाकडातून अग्नी निघेल. दुधामध्ये लोणी आहे, दिसत नाही पण आहे. का नाही? मोठा रवी घ्या आणि जुनी म्हातारी बोलवा. आताची बाई नाही, ती डोक्यात आणून गेली नाही निघाल्यावर. अशी जुनी म्हातारी बोलवा म्हणा, आहे घुसळ मंथोडी नवनीता तैशी घ्या आनंद घुसळ, दुधातलं लोणी निघेल. तसं या जगात आपणच सगळे माणसं देव आहे, दुसरा देव नाही. याला पुरावा पुष्पे कदम तळे तिलम कष्टीवणी पय घृतम यक्षकुडम तथा देहे पश्चात मानव विवेकदा. हा त्याचा अर्थ आहे. कळलं का तुम्हाला? नाही कळलं जाऊ दे, पाहू नंतर. ऐका, त्याच्यानंतर पुढचा पुरावा असा आहे. या जगात एवढ्या मरणाऱ्या माणसांमधून कोरोनाच्या लाटीतल्या आपण जिवंत राहिलोय की नाही, वाचवणारा कोणीतरी आहे. त्याला आपल्याकडून काहीतरी करून घ्यायची अपेक्षा आहे. रोज देवाची उपासना करा. तुमच्या माहिती करता बोलतो, नामानी म्हणजे नाव देवाच्या नामस्मरणाने पापाची होळी होते आणि पाप संपून जातं बरं का.
फार मोठं उदाहरण आहे, फार मोठं. सांगतो जरा भजन करा. विठ्ठल 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 विठ्ठल. न्यायमूर्ती रानडे आपल्या सगळ्यांना पाठ आहे, तुम्हाला तर पाठत असतील. न्यायमूर्ती रानडे, महादेव गोविंद रानडे. जेरी होते, जेरी. जेरी याचा अर्थ 5 जिल्ह्यांचा कोर्ट आणि त्यांचा बॉस जेरी. न्यायमूर्ती रानडे जेरी होते ताई, जेरी होते, जेरी. ऐका, 5 इंग्रजांच्या काळात आणि विशेष न्यायमूर्ती रानडे आपल्या निफाडचे होते. हे आपलं भाग्य आहे, सौभाग्य आहे. तर त्या न्यायमूर्ती रानडे ड्युटीवर असताना काही त्यांना आजार झाला म्हणून त्या काळात ते पुण्यामध्ये संचेती हॉस्पिटलला ऍडमिट झाले. नवीनच उघडलं होतं संचेती हॉस्पिटल त्या काळात. नामस्मरणाने काय होतं याच्याकरता बोलतोय. अध्यात्म तुम्ही नेहमीच ऐकता, आता हे तरी ऐका, साहित्य पण ऐका. तर त्या संचेती हॉस्पिटलला ते ऍडमिट झाले. संचेती हॉस्पिटल तेव्हा नवीनच उघडलं होतं आणि त्या हॉस्पिटलला ते ऍडमिट झाले. तर त्या डॉक्टरने त्यांना तपासलं दादा, आणि तपासल्यानंतर डॉक्टरने सांगितलं तुम्ही एक काम करा डॉक्टर आपलं रानडे, तुम्ही घरी जा. तुम्ही 6 महिन्याच्या वर जगणार नाही. तुम्ही घरी जा. तुमची बाई रमाबाई तिच्यासोबत वेळ घालवा, आयुष्य घालवा, दिवस तुमचे उरलेल्या आनंदात घालवा आणि जगाचा निरोप घ्या. न्यायमूर्ती रानडे घरी आले. विशेष विशेष इकडे बा सगळे माणसं, विशेष न्यायमूर्ती रानडे रोज सकाळी ज्ञानेश्वरी वाचायचे. आणि ज्ञानेश्वरी वाचता 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 शंकर नाना त्यांच्या वाचनात एक ओवी गेली. कोणची? तरी कीर्तनाचे नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे. आणि पुढचं महत्वाचे, जे नामची नाही पापाचे आईशी गेले. अशी ओवी त्यांच्या वाचनात गेली. आणि न्यायमूर्ती रानडेने ज्ञानेश्वरी झाकली आणि रमाबाईला नमस्कार केला. बाय, उरलं जगलो वाचलो तर मी तुझा, नाही आलो तर मी देवाचा. आजपासून आपली भेट होणार नाही, मी चाललो आनंदाच्या प्रवासाला. न्यायमूर्ती रानडे गाणगापूरला गेले. ड्युटीचा राजीनामा देऊन टाकला बरं का. गाणगापूरला गेले. तिथं कृष्ण नामाचा जप केला. त्यांनी मौन धरलं होतं. मौन बोलता येत नव्हतं त्यांना, मौन धरलं होतं. ते फक्त अशी इशारे करायचे, कृष्ण 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 असा जप करीत होते. 6 महिने जप केला. त्यांना स्वप्न दृष्टांत झाला, तू अक्कलकोटला जा. न्यायमूर्ती रानडे अक्कलकोटला आले. स्वामी समर्थांच्या सेवेत ते रुजू झाले. 18 वर्ष न्यायमूर्ती रानडे जगले. किती वर्ष? 18 वर्ष न्यायमूर्ती रानडे जगले. आणि 18 वर्षांनी स्वामी समर्थांनी सांगितलं, बाळा तुझी रमा वाट बघतीये, तुझ्या आठवणीनं ती चिंतेत पडली, तू घरी जा. न्यायमूर्ती रानडे आशीर्वाद घेऊन स्वामींचा घरी आले. रमाबाईंना भेटले. पण भेटायच्या अगोदर ते हॉस्पिटलला गेले, संचेती हॉस्पिटलला. त्या डॉक्टरांच्या समोर जाऊन उभी राहिली. आणि डॉक्टरांची अवस्था अशी झाली, डॉक्टरांनी त्यांना पाहिलं होते आणि असं केलं. डॉक्टर म्हटले, तुम्ही न्यायमूर्ती रानडे? अहो 18 वर्षापूर्वी मी तुम्हाला तपासलं होतं, तुम्ही अजून कसे? ते म्हटले, मी तुम्हाला विचारण्यासाठी आलोय अजून मी कसा. त्याच्यानंतर पुन्हा खाली झोपवलं डॉक्टरांनी, तपासलं, सांगितलं अजून तुम्ही 22 वर्षे जगाल, तुम्ही घरी जा. 22 वर्ष न्यायमूर्ती रानडे जगले. केवळ जे नामची नाही पापाचे आईशे केले. नामस्मरणाने पापाची होळी होते. तृण अग्नी मेळे समरस झाले. 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 असे नामे केले जपताहारी जपताहारी. कैसे नामे केले जपताहारी जपताहारी. हरि मोगे म्हणा हरि मोगे म्हणा हरि मोगे म्हणा हरि मोगे म्हणा. विश्व डॉक्टर मंडळी ही देवच असतात.
पण डॉक्टर मंडळी स्वतःला देव म्हणत नाही, ते सांगतात आमचे प्रयत्न आहे. पण वाचवणारा परमेश्वर आहे, कारण त्यांच्यावरचा कोणीतरी आहे. धन्वंतरी मातेची कृपा त्यांच्यावरती खूप असते, पण त्यांना सुद्धा कधी कधी विश्वास देवावर ठेवावा लागतो. नाही ते सुद्धा देवाचे भक्त असतात. देवाचं नामस्मरण करत चला. उदार शरण परमात्म्याला जा. का जायचं? देह हे काळाचे, धन कुबेराचे. हा देह काळाचा आहे, धन मात्र कुबेराचा आहे, किंवा धन हा पैसा म्हणजे कुबेराचा आहे, आणि देह हे काळाचं धन आहे. त्याच्यामुळे उदार परमेश्वराला शरण जा. एकदा मोठ्या प्रेमाने हात वरती करा. शूटिंग वाले हे सगळे हात घ्या, म्हणजे काढून नाही, शूटिंग मध्ये घ्या. सगळे हात वरती करा. आणि जेव्हा चॅनलला पडल हे कीर्तन युट्यूबला, तेव्हा आपापले हात तपासा होते का. सगळे घ्या, झूम करा. सगळे पाठीमागचे वाटेवरचे तुम्ही पण करा. करा 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 करा. इकडं लिंबा खाली बसेल, आंबे खाली बसेल, सगळे करा. ऐका. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई म्हणा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा कारण एवढा मोठा हार खूप वेळेला घातला मी, खूप वेळेस घातला, पण आज एवढा जड आहे, मुंडकं तुटत काय माझं असं वाटलं मला. हा ना, खूप जड आहेत. आणि जुन्या लोकांची कृपा आहे. आणि आमच्या नागलवाडीचं आमचं भजनी मंडळ या ठिकाणी आलेले आमचे माणिकराव बोडके, हे त्यांचं प्रेम आहे आणि त्यांच्या पूर्ण परिवाराचं हे प्रेम आहे. हे प्रेम आयुष्यभर असंच ठेवावं. मी तुमचा आहे, तुम्ही माझे. तुमच्यामुळं मी आहे, माझ्यामुळं तुम्ही नाही आहे, ध्यानात ठेवा. तुम्ही लोकांनी आम्हाला डोक्यावर घेतलं म्हणून आम्ही महाराष्ट्र फिरतोय. तुम्ही जर आम्हाला कोणी भाव जर नाही दिला, तुम्ही जर आम्हाला कोणी मानलंच नाही, तर आम्हाला कोण विचारणार आहे? तुकोबा सुद्धा देवाला असं म्हटले होते, देवा आम्ही म्हणून तू देव आहे, नाही तर तुला कोण देव म्हणतोय? आमुचिया भावे तुझं देव. अपेक्षा अशी आहे. सगळ्यात कीर्तन माझं संपवतो मी आता. सगळे गावचे लोक या ठिकाणी उपस्थित आहेत, म्हणजे आपले भेंडाळे औरंगपूरचे आमचे भजनी मंडळ आहेत, राजकीय क्षेत्रातली मंडळी आहेत, सामाजिक क्षेत्रातली आहेत, सगळ्या क्षेत्रातली मंडळी आमच्या औरंगपूर भेंडाळीची आहेत. आणि आलेल्या पाहुण्यांना एक विनंती अशी आहे की आमचं भेंडाळे आणि औरंगपूर गाव आमचं मुठभर गाव आहे. केवढं गाव आहे? पाहुण्यांना सांगतोय मी, आमचं मुठभर गाव आहे भेंडाळे आणि औरंगपूर. पण त्या लोकांचं प्रेम एवढं मोठं आहे आमच्या महाराज लोकांवरती. आम्ही महाराष्ट्रभर फिरतो, कुठल्या बऱ्याच महाराज लोकांची अशा अवस्था की त्यांना गावात कोणी विचारत नाही. पण आमचं सौभाग्य असं आहे की संपूर्ण भेंडाळे आणि औरंगपूरच्या लोकांनी आम्हाला डोक्यावरती घेतलेले आहे. खांद्यावर सुद्धा नाही, डोक्यावरती घेतलेले. हे असंच डोक्यावर ठेवा. आम्ही तुमच्या खांद्यावर सुद्धा यायची अपेक्षा करत नाही, डोक्यावर बसण्याची अपेक्षा आहे. तुम्हाला वाईट वाटेल, तुमच्या मनातून आम्ही उतरू असं कुठलंही गैरवर्तन आमच्याकडून होणार नाही. जसं मला स्वीकारलं आजपर्यंत, गेल्या 12-13 वर्षापासून तुम्ही लोक मला स्वीकारतायत, तसं आमच्या राहुललाही स्वीकारा, तसं आमच्या तुषार महाराजांनाही स्वीकारा, आमच्या तेजसलाही स्वीकारा. अजून बरेच महाराज लोक गैरहजर आहेत, काही कारणामुळे आले नाहीत. पण आमचा राहुल 1.5 वर्ष माझ्यासोबत राहिला, कंटिन्यू बरोबर राहिला. आळंदीत जरी तो होता, पण आळंदीत त्यांनी कुठलाच अभ्यास नाही केला. पण आज बरोबर राहून राहून तो आज पूर्ण माझ्याही पर्यंत पुढे निघून चाललाय. आणि मी खाई देऊन तुम्हाला सांगतो, भगवान पांडुरंगाला स्मरून पहिल्यांदा बोलून परत बोलतो, 2च वर्ष सांभा, तो सापडणारच नाही कोणालाच, हातीच लागणार नाही, एवढं वेग त्याचा आहे. आणि तो वेग, त्याच्या वेगाला कोणाची नजर न लागो, भगवान परमेश्वराला प्रार्थना करतो. आमच्या दोघांच्या पाठीमागं आमचा तुषार दादा, त्यालाही पण सर्वांनी आशीर्वाद द्यावे, त्यालाही डोक्यावरती घ्यावं, आणि तोही हळूहळू हळूहळू महाराष्ट्रभर तो लेवलला जाईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आमचा तेजस दादा अतिशय सुंदर वाजवतो. परवा माझ्या कीर्तनाला होता सांगवीला, फार मोठे जवळजवळ 4-5 हजार लोक होते, तो होता कीर्तन वाजवायला. नर्मदा परिक्रमेचं कीर्तन होतं आणि त्यांनी एकट्याने कीर्तन वाजवलं, फार सुंदर वाजवलं, फार बरं वाटलं. इकडे आकाश, हा आमचा आकाश राजगुरू आहे, आपल्या सप्त्याला आहे तो इकडच्या.
पहिले 8 दिवस दुसरे आहेत, इकडचे 8 दिवस दुसरे आहेत. त्यांना काम असल्यामुळं ही पुढच्या सप्त्याला हे आहेत. याचा इतिहास जर सांगायचं ठरला शरद बाबा, बरं का सगळे पाहुणे ऐका. हा बिचारा टीव्हीला कीर्तन सुरू झाले सुदामराव, टीव्हीला कीर्तन सुरू झाले आणि टीव्हीला कीर्तन सुरू झाले तर सगळे कीर्तनकार शरद भाऊ टीव्हीला जायचे बरं का सोपन काका. सगळे टीव्हीला आत्मरभाऊ सगळे कीर्तनकार टीव्हीला जायचे, सगळे मृदंग वादक टीव्हीला जायचे. हा याच्या वडिलांनी मला फोन केला म्हणे महाराज आमच्या पोराला काहीच वाजवता येत नाही का, त्याला का बरं कोणी नेत नाही टीव्हीला वाजवायला. त्याचं बाप रडलं माझ्याजवळ, खूप रडली ती मिस्त्री, खूप रडली. त्याची आई पण रडली, त्याची बायको नाही तेव्हा त्याचं लग्न होईल, त्याची बहीण भाऊ सगळे माझ्याजवळ. म्हणजे असे त्यांना असं गाईवरून आलं बा, रडली म्हणजे डसडसा नाही पण गाईवरून आलं बा, आमच्या पोराला का कोणी येत नाही, त्याला येत नाही का वाजवता. त्यांना म्हटलं ज्या दिवशी माझा नंबर लागेल त्या दिवशी मी त्याला घेऊन जाईल. आणि ज्या दिवशी माझा नंबर लागला झी टॉकीजला तेव्हा झी टॉकीत फॉर्मला होतं, अजूनही फॉर्मला आहे. फॉर्मचा काळ होता, माझा नंबर लागला तर पहिलं त्याला वाजवायला घेऊन मी गेलो होतो. त्याची आईने मला ओवाळायला आरती आणली होती दारात. आम्ही जेव्हा शूटिंग करून घरी आलो त्यावेळेला आमचा राहुल पण त्यावेळेला नाही मनमंदिराला राहुल होता. जी टॉकीचं मनमंदिरा संध्याकाळचा शो तो जगप्रसिद्ध, तेव्हा राहुल होता आणि हा होता. मोठ्यांना कोणी पुढं करतो इकडे बाना, मोठ्यांना कोणी जवळ करतो सोपन काका, पण गरीबाला कोण पुढं नेईल. गरीबाला जर आपण जवळ केलं तर ते बिचारे त्यांचे मन आपल्याला आशीर्वाद देतील आणि आपण आयुष्यभर सुखी राहू, आहे का नाही. त्याचं लग्न सुद्धा तो झी टॉकीतला वाजवायला गेला म्हणून झालंय धनाट्यवा. त्याची बायको धनाट्यवा आहे का नाही. त्याच्या बायकोची अशी इच्छा होती की मला नवरा कीर्तनकार भेटला पाहिजे, पण कीर्तनकार नाही पण वादक कोण भेटला, आहे का नाही. अतिशय सुंदर साऊंड सिस्टीमवाले आमचा नवनाथ दादा अतिशय गोड आहे. महाराष्ट्रातले कीर्तनकार इंदोरीकर महाराजांकडे जर कधी गेले, ढोक महाराजांकडे गेले तर ते सांगतात आम्ही तारीख घेऊ पण त्यांना सांगा. असे आमचे नवनाथ भाऊ राम लखनवाले, तुम्हाला धन्यवाद. आपला जिवाळा चॅनल समोर शूटिंग करतोय, त्या चॅनलला सबस्क्राईब करा. 3.5-4 लाख सबस्क्रायबर आहेत. कीर्तन आता हे पडणार आहे, पडल्या कीर्तन हे युट्यूबला पडल्या 3.5-4 लाख लोक एकटी पाहणार, एवढा सुंदर चॅनल आहे. त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचे ज्ञानेश्वर माऊली तुम्हाला धन्यवाद, इकडचे टाळकरी तुम्हाला धन्यवाद, आमचे भगत बाबा तुम्हाला धन्यवाद, सगळ्या आई बहिणी वडीलधारी सर्वांना धन्यवाद. एक निवेदन, 9 तारखेला आपला सप्ताह सुरू होतोय. येणारी 9 तारीख गुढीपाडवा. 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. नामांकित कीर्तनकार आहेत, रिपीट कीर्तनकार कोणीच नाही, जुना कीर्तनकार एक पण नाही, सगळे नवीन कीर्तनकार या वर्षी आपल्या गावात येत आहेत. पहिल्यापासून तर शेवटपर्यंत सगळे नामांकित कीर्तनकार आहेत. संस्थेमध्ये काही संस्थेचे शिक्षक आहेत, काही गायक वादक, काही यापूर्वी कीर्तन आपण त्यांचे प्रवचन कीर्तन ऐकले होते पण आज ते स्टार झालेत अशी मंडळी आपल्या गावात येत आहेत. त्या कीर्तनाला आवर्जून सर्वांनी हजर राहा. कामं आयुष्यभर करायची, कामं रोजच आहेत, सरणावर गेल्याशिवाय कामं संपणार नाही, आपलं ती मनच आहे. पण रोज कीर्तनाला या. काम 5 वाजता नाही 4 वाजता जावरा, घरी या, हातपाय धुवा, जेवण करा, लवकर कीर्तनाला या. 8:45 रोज कीर्तन सुरू होत जाणार आहे. समस्त पाठीमागे सर्व मंडळी या ठिकाणी हजर आहेत. आपल्या बेंडाळी औरंगपूरच्या आजी माजी सगळे सरपंच ग्रामसेवक सगळे मंडळी या ठिकाणी हजर आहेत. सर्वांना वंदन करतो, कार्यक्रमाला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हरी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्त बाई ज्ञान सकया निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्त बाई ज्ञान सकया निवृत्ती बाई ज्ञान सकया सोपान मुक्त 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 बाई ज्ञान सकया निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्त बाई ज्ञान सकया निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्त बाई ज्ञान सकया ज्ञान सकया. आपण थांबतोय पण एक निवेदन राहून गेलं. आपल्या आज या ठिकाणी कार्यक्रम आहे वर्ष श्राद्धाचा निवृत्ती बाबांच्या. दादा आता स्टॉप करा, काय अडचण